11 को शाही अंदाज में बदले मार्ग से भव्य दिव्य विसर्जन शोभा यात्रा राजकमल चौक पर होगी। विदर्भ की राजा की महाआरती। न्यू आजाद मंडल और पुलिस प्रशासन का शानदार समन्वय। खापरडे बगीचा स्थित न्यू आजाद गणेश मंडल की 1.5 दशक की परंपरा कायम रखते हुए राजकमल चौक पर विसर्जन शोभा यात्रा अंतर्गत राजकमल चौक पर महाआरती होने की खुशखबरी मंडल के अध्यक्ष अनिल अग्रवाल ने आज दोपहर पत्रकार परिषद में दी। उन्होंने बताया कि पुलिस प्रशासन और न्यू आजाद मंडल के बीच सुंदर तालमेल से यह परंपरा कायम होने जा रही है। हजारों लाखों भाविकों की मन की मुराद पूर्ण करते हुए राजकमल रेलवे ब्रिज बन रहने के कारण शोभा यात्रा को इरविन चौक से मालवीय चौक और शाम चौक होते हुए राजकमल चौक की तरफ ले जाकर नेहरू मैदान के सामने यू टर्न लेकर विदर्भ के राजा की भव्य दिव्य आरती वही होगी, जिसका पूरे वर्ष लाखों श्रद्धालुओं को इंतजार रहता है। विदर्भ के राजा के भव्य पंडाल में हुई पत्रकार परिषद में अध्यक्ष अनिल अग्रवाल ने साथ ही दिनेश भूप, पूर्व महापौर विलास सिंगोले, कांग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, एडवोकेट प्रशांत देशपांडे, रमेश परमार, अविनाश भड़ांगे, बब्बू मोतीवाला, बिट्टू सलूजा, राजू चोटी शर्मा, श्याम सुंदर काबरा, सौरभ पनपालिया, धीरज श्रीवास, भैया पवार, प्रदीप कासट आदि इस वक्त उपस्थित थे। अध्यक्ष अनिल अग्रवाल ने बताया कि आगामी 11 सितंबर गुरुवार को दोपहर 3 बजे मंडल में आरती के साथ विदर्भ के राजा की शाही विदाई शोभा यात्रा प्रारंभ होगी, जो इरविन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक होते हुए शाम चौक, वहां से राजकमल चौक पलटकर हमेशा की जगह पर अपने प्रिय तथा श्रद्धास्थान विदर्भ के राजा की भव्य आरती होगी। आतिशबाजी होगी। वहां से राजकमल से पुनः शाम चौक, सिटी कोतवाली के सामने से वसंत चौक, दीपक चौक होते हुए शोभा यात्रा मौसीकॉल पहुंचेगी। उन्होंने बताया कि शहर पुलिस प्रशासन के प्रमुख सीपी, डीसीपी, एसीपी के साथ मंडल के पदाधिकारियों की रविवार को बैठक हुई, जिसमें उक्त रूप पर सम्मति और निर्णय हो गया है। राजकमल रेलवे ब्रिज की समस्या को देखते हुए पुलिस प्रशासन द्वारा दिए गए सहयोग के प्रति अध्यक्ष के नाते अनिल अग्रवाल ने आभार भी व्यक्त किया। शोभा यात्रा में विविध झांकियों सहित 1 दर्जन से अधिक ढोल पथक रहने की जानकारी इस वक्त अध्यक्ष ने दी। उन्होंने बताया कि पथक के लिए 3 पुरस्कार रखे गए हैं, जिसका चयन 5 सदस्यीय चयन समिति करेगी। उसी प्रकार डी राज्य कला केंद्र द्वारा शोभा यात्रा मार्ग में सुंदर आकर्षक रंगोली उकेरी जाएगी। पथकों में स्वराज्य, छत्रपति, रामराज्य, शौर्य रुद्र, जगदम्ब, शिव स्वराज्य, दैवत, हिंदवी स्वराज्य, शिवराष्ट्र राज्य, सम्राट और धामणगांव का ढोल पथक शामिल है। मंडल के दिनेश भूप ने कहा कि विसर्जन शोभा यात्रा हेतु पश्चिम विदर्भ के अनेक गांवों और नगरों से दर्शनार्थी आते हैं, अतः उनके वाहनों की पार्किंग साइंसकोर मैदान, नेहरू मैदान, अंबापेट, शाम चौक के पास, बापट चौक के पास, तहसील कार्यालय के पास नमूना आदि क्षेत्र में की गई है। ओव्हरलैपिंग टाळने के लिए सिंगल लाइन का उन्होंने अनुरोध किया। आज शहराचा उत्सव आहे हे पोलिसांनी मान्य केलं आणि पोलीस आयुक्तांनी सहकार्याची भूमिका ठेवून सांगितलं की ही मिरवणूक आपल्याला राजकमल चौकात न्यायचीच आहे आणि आमची पण ठाम भूमिका होती की ही मिरवणूक कोणत्याही पद्धतीने राजकमल चौकात गेलीच पाहिजे। आता राजकमल चौकात जाण्याचा जो मार्ग आहे हा पूल बंद असणे, त्याच्यामुळे विविध विषयावर चर्चा होऊन असा फायनल मार्ग निघाला। आपण ही मिरवणूक मंडळातून सुरू करणार। इरविन चौक ते मालवीय चौक, मालवीय चौक ते श्याम चौक, श्याम चौक ते राजकमल टाकीजचा समोरचा जो रस्ता आहे तिथून आपण वळवणार आहे वनिता समाजकडे आणि वनिता समाजकडे नेऊन नेहरू मैदानाच्या समोरून जो होटल देव अमृत आहे तिथून तो यू टर्न मारू आपण आणि आपली आरती तिथेच होणार जिथे दरवर्षी होते आणि ती आरती आपली बाप्पाची प्रतिमा जिथे आपण उभी करतो, जिथे महाआरती करतो तिथेच महाआरती होईल। फक्त यंदा महत्वाचा बदल आहे राजकमल चौकावरनं यू टर्न, राजकमल चौकावर जाणे, राजकमल चौकावरनं पलटणे। आपण सहजासहज राजकमल चौकावर जातो, राजकमल चौकावरनं आपण निघून जातो। राजकमल चौकावर जाणे, राजकमल चौकावरनं यू टर्न म्हणून पुन्हा श्याम चौकचा तो रस्ता, येताना शेरे पंजाबच्या समोरचा रस्ता आणि जाताना सिटी कोतवालीच्या समोरचा रस्ता, सिटी कोतवालीच्या समोर मग जुनी वसंत टाकीज आहे त्याच्या समोरून दीपक चौक, चौधरी चौक आणि मग मौसीकॉल असा हा याचा आपण रूट फायनल केला आहे। आणि हे रूट फायनल करत असताना पोलिसांनी यंदा 5 पार्किंग पॉइंट ठरवलेले आहेत। एक सायन्स कोर, एक नेहरू मैदान, एक इरविन चौक परिसर। आपली मिरवणूक जी जाईल त्या मिरवणुकीच्या व्यतिरिक्त इरविन चौकात ट्रॅफिक बंद असल्यामुळे आज पोलिसांनी अधिसूचना काढली आहे, आपण सगळ्यांनी वाचली असेल, ट्रॅफिकची पूर्ण अधिसूचना काढली आहे। एक सांस्कृतिक भवन
आणि एक जे रस्ते बंद असेल, श्याम चौकातला रस्ता, समजा जवाहर गेटचा रस्ता जिथून मिरवणूक जाणार नाही, तिथे ती पार्किंग जसे प्रकारे पोलीस स्वतः तिथे उपस्थित राहून ती पार्किंग करणार आहे, असं पोलिसांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ठरवलं. दुसरं, पोलिसांनी एक आवाहन केलं, जसं दिनेश भाऊंनी सांगितलं, आता यंदा सगळ्या दुकानदारांना, मिरवणुकीच्या मार्गात असणाऱ्या सर्व दुकानदारांना आणि मिरवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त आजूबाजूचे जे मार्केट आहे, आजूबाजूचे मुख्य रस्ते आहेत, तिथल्या दुकानदारांना आवाहन आम्ही करतो मंडळाच्या वतीनं, पण त्यांनी आपली टू व्हीलर पण आणू नये. पोलीस पण आवाहन करेल, आम्ही पण आवाहन करतो, त्यांनी फक्त त्या दिवशी जवळपास 2 ते रात्री 8 वाजतापर्यंत 9 वाजतापर्यंत आपली टू व्हीलर पण आपल्या दुकानाच्या समोर उभी करू नये यंदा. कारण का आपला ओव्हरलेपिंग होईल आपला रस्ता. दरवर्षी आपण ज्या रस्त्यावरून जातो त्या रस्त्यावरून परत येत नाही. यावर्षी आपल्याला जायचा रस्ता आणि यायचा रस्ता 1.5 किलोमीटरचा ओव्हरलॅपिंगचा रस्ता आहे. 1.5 किलोमीटर आपला रस्ता मिरवणुकीत बहुतेक आपण जेव्हा जाऊ तर दोन्ही भागाला पब्लिक राहील. किती आपण नियोजन केलं तरी दोन्ही भागाला बाप्पाचे भक्त राहील. त्याच्यामुळे ओव्हरलॅपिंग असण्याचा एक कारण असल्यामुळे सर्व दुकानदारांना, मुख्य बाजारपेठच्या सगळ्या प्रतिष्ठानांना, व्यावसायिक, आमची आणि पोलीस विभागाची एक संयुक्तिक कळकळीची विनंती राहील तर त्यांनी आपली वाहनं त्या दिवशी आणू नये.